हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे बुधवार आणि बाहेर थोडंसं ना धुके पडलं होतं. आता बुधवारचा आणि धुक्याचा काही संबंध नाही, पण मी म्हटलं आज तुम्हाला सांगावं की आज बुधवार आहे आणि हा व्लॉग मी बुधवारी शूट करते. आज डोकं धुतलं होतं मी. तर गुरुवारी डोकं धुवायचं नसतं म्हणून मी बुधवारीच डोकं धुते आदल्या दिवशी. बाहेर तर धुके मस्त पडले होते, पण घरात गरम होत होतं भरपूर. का होत होतं असं माहीत नाही. छान धुके पडले होते. मला तुम्हाला दाखवायचं होतं, पण कॅमेरामध्ये नीट व्यवस्थित ते धुके दिसत नव्हते म्हणून मी त्याचं शूट केलं नाही. तर डब्याची तयारी चालू आहे. आज मी कोबीची भाजी बनवणार होते. मागच्या व्लॉगमध्ये मी कोबीची भाजी बिना डाळ बनवता केली होती. तर मला एका ताईने कमेंट केली होती की डाळ टाकून पण बनवा. तर मी डाळ टाकून पण नेहमी कोबीची भाजी बनवते. पण त्यावेळेस जरा मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी डाळ टाकली नव्हती. तर आज मी इथे मुगाची डाळ टाकते. तुम्ही इथे मसुरीची डाळ किंवा तुरीची डाळ पण टाकू शकता. पण मुगाची डाळ खाल्ल्याने आम्हाला जरा पित्ताचा प्रॉब्लेम होतो ना, त्याच्यामुळे आम्ही मुगाचीच डाळ खातो. तर मी बिना पाण्याचेच कोबी बनवते नेहमी. मी मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं. तर आता पटकन चपात्या पण करून घेते. तर बाळाला ना आज सकाळी जरा भूक लागली होती आणि आहोंना खायचं होतं आज ब्रेड जॅम. तर म्हटले आज ब्रेड जॅमच मी जरा घेऊन येतो. का तर मागच्या आदल्या दिवशी आमचं सँडविच करायचं ठरलं होतं, पण आम्हाला ते काही करायचं झालंच नाही. मग आता त्यांनी म्हटले की ब्रेड जॅमच खाऊया आज नाश्त्याला, चपाती भाजी नको. पण आम्हाला बाळासाठी चपाती भाजीच चारावी लागते, का तर ब्रेड आम्ही बाळाला अजूनपर्यंत चारलेला नाही आहे. पण जाम बघितल्यानंतर जाम तो खुश झाला होता. आता तर लेकरांचं कसं असतं तुम्हाला तर माहीतच आहे. काही नवीन गोष्ट दिसली का ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर थोडंसं त्याला प्लेटमध्ये जॅम काढून दिला आणि अहो थोडीशी नाश्त्यासाठी मदत करत होते. तर त्यांनी आज ब्रेड भाजून घेतली, त्याला जॅम लावून दिला आणि मग मी चहा घेतला. आता मी चहा मस्त पिऊन घेतो. तुम्ही नाश्त्यासाठी वेगवेगळं काय बनवतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आज आम्ही ब्रेड आणि जॅम खाणार होतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांना विचारलं होतं की माझ्या डेली व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का. तर तुमच्या सर्वांच्या मेसेज मी वाचल्या, कमेंट वाचल्या. तर मला खूप छान वाटलं. खूप छान तुम्ही कमेंट केल्या होत्या. तर आता मी डेली व्हिडिओज बनवायला नक्कीच सुरुवात करेन आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट केले त्यांच्यासाठी खूप 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 धन्यवाद. मागच्या आठवड्यात ना Meeshoवरून मी काही मला उपयोगी वस्तू ज्या लागणार होत्या त्या मागवल्या होत्या. तर मी त्या तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा तर मी माझ्या पूजेसाठी एक गोष्ट मागवली. माझ्या व्हिडिओजमध्ये मी जे आरती करते ना, ते धूपदाणी तुम्ही बघितलं असेल. तर ते मला खूप ताईंनी मला कमेंट करून विचारलं होतं. तर मी ते Meeshoवरूनच मागितलं होतं. आणि त्याच्यानंतर हे एक मागवलं आहे मी. ह्याच्यामध्ये तुम्ही धूपदाणी किंवा दिवा स्टँड म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. हे बघा किती सुंदर आहे. खूप छान आहे आणि हेवी क्वालिटीचं आहे. आणि त्याच्यासोबत ना मला असं स्टँड पण आलेलं आहे आणि त्याच्यासोबत अशा घंट्या पण आलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते कसं अडकवायचं ते. तर हे बघा अशा पद्धतीने हे भिंतीला तुम्ही लावू शकतात. मी तुम्हाला इथे पाठीमागे भिंतीला लावून दाखवते. हे बघा. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही दिवा वगैरे ठेवू शकता. मी हे खास धूपसाठीच मागवलं आहे, का तर हॉलमध्ये ना कुठेही अगरबत्ती किंवा धूप लावायसाठी कोणतंच साधन नाहीये. त्याच्यामुळे मी हे असं दरवाजाच्या कोपऱ्यात असं लावणार आहे आणि जेणेकरून अगरबत्ती किंवा धूपचा वास ना असा हॉलभर असा छान पसरेल. तर त्याच्यासाठी मी हे एक मागवलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मागवल्या होत्या कुंड्या मागवल्या होत्या. मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेलं आहे, का तर मला हे व्यवस्थित प्लास्टिक पार्ट आले का नाही हे बघायचं होतं म्हणून मी आधीच अनबॉक्सिंग केलं होतं. आणि थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवताना नाही का कट वगैरे करताना थोडंसं वेळ वाया जातो म्हणून मी आधीच ओपन केलं होतं हे. तर हे बघा अशा कुंड्या मागवल्या होत्या मी. मागच्या वेळेस तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी छोटंसं एक अवाकाडोचं बी लावलं होतं, पाण्यामध्ये ठेवलं होतं. ते आता छान असं त्याचं रोप तयार झालेलं आहे. मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेनच. त्याच्यासाठी मी छोट्याशा कुंड्या
मागवल्या त्या 2 अवाकाडोचे बी असे उगवून आलेले आहेत. त्याचे छान रोप झालेलं आहे. तर त्याच्यासाठी कुंड्या मागवल्या होत्या आणि काही मला फुलांची झाडं पण आणायची होती. खूप दिवस झाले मी झाडच लावले नाहीत. माझे जे आधी गॅलरीमध्ये मी जे झाडं तयार केली होती ते सगळे माहेरी सासरी देऊन टाकले का तर मला परत प्रेग्नन्सी मध्ये वगैरे पाणी देण्यासाठी प्रॉब्लेम येत होता म्हणून मी पूर्ण गॅलरी रिकामी केली. मग आता त्याच्यासाठी ह्या कुंड्या छान अशा मागवल्या आहेत आणि खूप छान हेवी क्वालिटीचे आहेत आणि त्याच्यासाठी ना असे कलरचे प्लेट देखील आलेले आहेत. हे बघा असं जेणेकरून इथं आपण पाणी ओतलं तरी पाणी बाहेर येऊन सांडू नये म्हणून ह्या प्लेट्स असतात. आपली गॅलरी पण घाण होत नाही. तर हे एक मागवलं होतं मी आणि त्याच्यानंतर मी मागवले होते मिक्सरचे भांडे. माझं मिक्सरचं भांड थोडंसं खराब झालं होतं आणि मला मिक्सरच नवीन घ्यायची खूप इच्छा होती. पण म्हटलं की एवढाच लगेचच खर्च नको म्हणून मी असे हे नवीन मिक्सरचे भांडे मागवले. आता खूप YouTube चॅनल मध्ये रेसिपीचे आपण बघतो की हे असे जार टाईप मिक्सरचे भांडे ते यूज करतात. त्याच्यामुळे मी हे मागवले आणि माझ्या मिक्सरला एकदम परफेक्ट बसते हे. तुमच्या जर मिक्सरला ना असे 4 नोड असतील ना 4 दात वगैरे आपण म्हणतो तसं असेल तर हे मिक्सरचं भांड तुमच्या मिक्सरला बसून जातं. माझं पण बजाज कंपनीचा मिक्सर आहे. मी लावून बघितलं एकदम परफेक्ट मॅच होते माझ्या मिक्सरला हे आणि खूप छान हेवी मटेरियल आलेलं आहे. एकदम टणक आहे ह्याचं प्लास्टिक आणि खूप छान आहे. त्याच्याबरोबर अजून एक छोटस मिक्सरचं भांड आलेलं आहे हे बघा. त्याची पण क्वालिटी सेम त्याच्यासारखीच आहे. खूप छान आहे. आता माझ्या रोजच्या डेली रुटीनच्या व्लॉग मध्ये पण तुम्हाला ह्याचा भांड्याचा मी वापर केलेला नक्कीच दाखवेल. आता हे जार टाईप असतं ना त्याच्यामुळे जर आपल्याला ह्याचं ज्यूस वगैरे आपण केला ह्याच्यामध्ये तर वरून ह्याला टोपण झाकण्यासाठी असे टोपण सुद्धा आलेले आहेत. जेणेकरून ह्याला असा जारचा फिनिशिंग लुक येईल म्हणून. तर अशी मी मिशोवरून माझी शॉपिंग केली. मी तुमच्या बरोबर शेअर केली. डेली रुटीनचे ब्लॉग येतच राहतील आणि तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप खूप परत एकदा धन्यवाद. आणि चला तर मग व्हिडिओला या इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.